मम्मा, बोला मम्मा. प्रिया, मला ना महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. काय झालं मम्मा? काहीही झालेलं नाहीये अजून, पण होऊ नये याच्यासाठी बोलायचंय तुझ्याशी. मला आधी सांग, आधीचा काही पत्ता लागला? नाही ना अजून. पोलीस शोधतायत, आम्ही शोधतोय, बट नोबडी इज सक्सेसफुल. होणारही नाही. सुलेखाला शोधणं अशक्य आहे, तेव्हा तिला हव्या असलेल्या माणसांना सुद्धा शोधणं अशक्यच होणार आहे. म्हणजे प्रिया, हे बघ, हे फोनवरून बोलणं शक्य होणार नाही. तू जरा इकडे येतेस का? म्हणजे आपण सविस्तर बोलूया. आलेच मी मम्मा. नमस्कार साहेब. आपण बोलावलं, आम्ही हजर झालो. आता काय विचारायचं ते विचारा आणि मला लवकर सोडा. विचारणार आहेच की. सोडायचं का नाही ते नाही ठरवलं अजून. मग एक काम करा, आधी ठरवा, मला तसा निरोप द्या, मग मी येतो. हा, आदिनाथ शास्त्री. आदिनाथ शास्त्रींचा फोन आला होता तुमच्या मोबाईलवरून. कसा काय? आदिनाथ शास्त्री? कोण आदिनाथ शास्त्री? रॉंग नंबर लागला असेल किंवा क्रॉस कनेक्शन झालं असेल साहेब. आदिनाथ मधुसूदन शास्त्री. तुमच्या फोनला काय टीव्ही वगैरे आहे का? सगळं डिटेल कळतं ते. माझ्या माहितीत आदिनाथ शास्त्री असा कुणीच नाही, आणि असला तरी काय उपयोग. तुम्ही एक काम करा, आधी खऱ्या आदिनाथ शास्त्रीला शोधा, त्याला विचारा, आणि मग ठरवा परमेश्वराला पकडायचं की नाही ते. आधी बेपत्ता झाला ना, तेव्हाच मला संशय आला होता. प्रिया, आधीच्या सगळ्या गोष्टींचा जर तू संदर्भ लावलास ना, तर तुला सुद्धा तेच जाणवेल जे मला जाणवतंय. म्हणजे दादा आणि पूनम काकूच्या क्लायंट बरोबरच्या मीटिंग? त्या सगळ्या मीटिंग्स खोट्या असल्या पाहिजेत. या क्लायंटच्या मीटिंग्स नाहीत, सुलेखा बरोबरच्या मीटिंग्स होत्या. आणि मला खात्री आहे प्रिया, सुलेखा आणि आदी यांच्यामध्ये काहीतरी कम्युनिकेशन असणार. येस मम्मा, येस, यू आर राईट. मध्यंतरी म्हणजे दादा ज्या दिवशी त्याचा फोन घरी विसरून गेला आणि ज्या दिवसापासून तो बेपत्ता झालाय, त्याच दिवशी त्याला सुलेखाचा फोन आला होता. माझा सुलेखाबद्दलचा अंदाज कधीच चुकू शकत नाही. सुलेखाला आदीची गरज आहे. पण का मम्मा? प्रिया, सुलेखा आता एकटी आहे आणि ती एकटी राहू शकत नाही. तिला मदतीची गरज आहे, आणि तिला अशी कोणीतरी व्यक्ती हवी की डोळे मिटून तिच्यावर विश्वास ठेवेल. अशी व्यक्ती फक्त एकच आहे, आणि ती म्हणजे आदी. का माहितीये? आदीच्या मनात गिल्ट आहे. मम्मा, म्हणजे दादाला सुलेखाने? कदाचित शक्य आहे. सुलेखाला जे काही पाहिजे असतं ना, ते ती कसंही मिळवते, कुठल्याही मार्गाने. मग नीतिमत्ता, माणुसकी या गोष्टी त्याच्यात येत नाही. प्रिया, प्रिया, आपल्याला आदीला वाचवायलाच पाहिजे. आदीला माहित नाहीये सुलेखाचा तो चेहरा, जो मी पाहिलाय, मनीषाने पाहिलाय, क्षिप्राने मरण्याआधी पाहिलाय, आणि बाळने सुद्धा पाहिलाय. सुलेखा आणि आदीची जर भेट झाली नसेल ना, तर प्रिया, कसंही करून आपल्याला ते थांबवलंच पाहिजे.
आणि भेट झाली असेल ना तर तर आपण काहीच करू शकत नाही. हाय स्वप्नील. देर इज समथिंग व्हेरी कन्फ्युजिंग प्रिया. काय झालं? मी वॉर्डन अँड कंपनीत जाऊन आलो. मग अनफॉर्च्युनेटली विक्रांतबद्दल आपण जो विचार केला तो खरा ठरतोय असं वाटतंय. म्हणजे जर तसं झालं ना तर आधी प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. म्हणजे विक्रांतने वॉर्डन अँड कंपनीला जी सीडी दिली ती कशासाठी दिली असेल असं वाटतंय तुला? स्वप्नील कशासाठी म्हणजे? आय नो त्याला आपल्याला मदत करायची होती. म्हणजे मलाही असंच वाटत होतं. पण वॉर्डन अँड कंपनीत गेल्यावर चित्र काही वेगळंच डोळ्यासमोर आलं ग. वेगळंच म्हणजे? मला विक्रांतला दोष द्यायचा नाहीये. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. स्वप्नील काय झालंय सांग ना. सी विक्रांतला जर आपल्याला मदत करायची होती तर त्यांनी ती सीडी आपल्या ऑफिसच्या पत्त्यावर का नाही पाठवली किंवा आपल्याकडे डायरेक्ट का नाही आणून दिली? मी ज्यावेळी वॉर्डन अँड कंपनीच्या मॅनेजरला भेटलो तेव्हा मला असं कळलं की ती सीडी ज्यावेळी त्यांच्याकडे आली त्याआधीच त्यांच्याकडे पोलीस येऊन गेले होते चौकशीसाठी. पोलिसांकडे? येस. तुला कळतंय का प्रिया, जर पोलिसांच्या हे लक्षात आलं की आधीची सीडी सुलेखाच्या घरी सापडली तर ते आधीला हरवलाय म्हणून शोधण्यापेक्षा सुलेखा फरार केसमध्ये संशयित म्हणून शोधतील. म्हणजे त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज होईल. आर यू गेटिंग मी? हॅलो प्रिया? हॅलो स्वप्नील मी तुला नंतर फोन करू प्लीज. आजोबा मला मम्मांनी आज भेटायला बोलवलं होतं आणि त्यांनी मला जे काही सांगितलं ते ऐकल्यानंतर मला काहीही सुचेनासं झालं. असं काय सांगितलं त्यांनी तुला? आजोबा दादा बेपत्ता होण्याला सुलेखा कारणीभूत आहे आणि दादा बेपत्ता नाहीच आहे. तो आणि सुलेखा एकमेकांच्या संपर्कात आहेत. आजोबा मम्मा म्हणत होत्या की आपण दादाला वाचवायला हवं सुलेखापासून. कारण सुलेखा एक अशी मुलगी आहे जी स्वतःला हवी ती गोष्ट वाटेल त्या मार्गाने मिळवेल. मग नीतिमत्ता माणुसकी या असल्या गोष्टी तिच्या आड येत नाहीत. आजोबा मम्मा म्हणत होत्या की दादाने सुलेखाचा तो चेहरा पाहिला नाहीये जो मनीषाने पाहिलाय, मम्मांनी पाहिलाय, क्षिप्राने मरण्यापूर्वी पाहिलाय आणि बाळकाकाने सुद्धा पाहिलाय. दादा आणि सुलेखा जर भेटले नसतील तर काहीही करून त्यांची ही भेट थांबवली पाहिजे. पण आजोबा ते दोघे जण जर भेटले असतील तर तर आपण काहीच करू शकणार नाही. श्रीराम श्रीराम. आणि ही गोष्ट मला पटली नसती जर त्या दिवशी तो फोन आला नसता. कुणाचा फोन? आजोबा मला माफ करा, मी ही खूप मोठी गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली. कुठली गोष्ट लपवून ठेवलीस? आजोबा दादा ज्या दिवशी गायब झाला त्या दिवशी त्याच्या मोबाईलवर सुलेखाचा फोन आला होता. आता यावरून कोणीही सांगेल की सुलेखा आणि दादा एकमेकांच्या संपर्कात आहेत. मी ही गोष्ट तुम्हा सर्वांपासून एवढ्यासाठी लपवली की मला वाटलं हा धक्का शुभ्रा नाही सहन करू शकणार. श्रीराम श्रीराम. श्री भगवान उवाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि
तवचार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. बाबा, मधु, मला कल्पना आहे रात्र खूप झाली आहे, आता झोपायला हवं हेच सांगायला तू आला आहेस. एवढा अध्याय वाचला की झोपणारच आहे मी. नाही, मी तुम्हाला हे सांगायला नव्हतो आलो. काय झालं, मला झोप येत नाहीये. विशेषतः तुमचं ते पत्रिकांविषयीचं बोलणं ऐकलं आणि मी इतका अस्वस्थ झालो ना बाबा. बाहुलीचं बोलणं ऐकून माझीही अवस्था तुझ्यासारखीच झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रियाशी काय बोलणं झालं? तिला सुलेखाच्या आईनं बोलावून घेतलं होतं. सुलेखाच्या आईने? हो. कशाला? त्यांना असं वाटतंय की घडणाऱ्या सर्व चित्र विचित्र गोष्टींचा खरा सूत्रधार ही सुलेखा आहे. सुलेखाचा? मलाही ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. म्हणजे त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का, हा नुसता त्यांचा अंदाज आहे? त्याची काहीच कल्पना नाही. पण क्षणभर हे जर आपण खरं मानलं तर ही एक शक्यता आहे. सुलेखाच्या तावडीत आदिनाथ सापडला असेल आणि सुलेखानं त्याला फोन पर्यंतही पोचू दिलं नाही. बाबा, काय बोलताय? मधु, शुभ्राला जसे संकेत मिळतात तसेच देवानं आपल्यालाही काही संकेत दर्शवले आहेत. ज्या गोष्टी मनाला पटता आहेत तेच कदाचित संकेत असावेत. बाबा, तुम्हाला खरंच असं वाटतंय? तुला आठवतंय मधु, पूर्वी एकदा आदिनाथ कोकणात गेला होता, ज्यावेळी त्याचं सुलेखाशी लग्न ठरलं होतं. पण तो परत आला तेव्हा त्याच्याबरोबर शुभ्रा होती. या खेपेला त्याच्याबरोबर सुलेखा असेल तर? श्रीराम श्रीराम.
ग्रहांची ही स्थिती संपेपर्यंत काही अघटित तर घडणार नाही ना, या विचारांनी मन पोखरलं जात आहे. जोपर्यंत आदिनाथ सुखरूप घरी परत येत नाही, तोपर्यंत हे प्रश्न असेच त्रास देत राहणार. हे मात्र खरंय. श्रीराम श्रीराम. मगाशीच आला होता पूनम काकूचा फोन. अच्छा, काय म्हणते? तिला कुठेतरी बाहेर जायचंय म्हणाली, पण माझ्याकडे तिचं काहीतरी काम आहे. जाऊ नये. मला एकदा असं वाटलं की तिला म्हण एकदा तू इथे ये आमच्याकडे. तसंही तिचं बाळ गेल्यापासून तिचं येणं जाणं जरा कमी झालंय सगळीकडे. तिलाही चेंज हवाच ना. आणि अशाही त्या दोघीजणी तिथे एकट्याच राहतात. आज जाईन तेव्हा म्हणून बघीन. बाबा गेल्या वेळेला सुद्धा मी बोलवलं होतं तिला, तेव्हा ती म्हणाली की मी बाहेर जाईन आणि नेमका घरी सुलेखाचा फोन येईल. खरं कारण काय देव जाणे, पण एकूण काय तर पूनम काकूला नाही यायचं आपल्याकडे. तू म्हणून बघ. मधू, आजोबा मी जरा देवळात जाऊन येतो रे. बसा. बाबा इतक्या उशिरा? उशीर झालाय खरा. खर तर मी आज जाणार नव्हतोच, पण मगासपासून मला एक हाक ऐकू येते आणि असं म्हणतात की हाक टाळू नये. नाही, तुम्ही जाण्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय, आता उशीर झालाय, ट्रॅफिक वाढलाय, जरा सांभाळून जा, एवढंच. अरे पायाखालचा रस्ता झाला आहे तो आता. आजोबा माझ्याबरोबर चला, मला तिकडनंच पुढे जायचंय. मी तुम्हाला ड्रॉप करते देवळात. चला. सांभाळून जा. हो आई, आले का मी? श्रीराम. चला. पूनम काकूला तेवढं सांगून. हो. श्रीराम. अच्छा बाबा. या. आजोबा, आजोबा. आदिनाथ. आजोबा तुम्ही आतमध्ये रिक्षात बसा. या. अरे तू. मी तुम्हाला नंतर सगळं नीट सांगतो, आता काही बोलू शकत नाही. तुम्ही आतमध्ये या. चलो भाई. आता कुठे जाणार आहेस बाळा तू? आजोबा त्याची सगळी व्यवस्था झाली, तुम्ही नका काळजी करू. मला तुम्हाला भेटून हे सगळं सांगायचं होतं, कारण मी अशा प्रकारे घरातनं निघून गेल्यानंतर घरातल्यांची काय अवस्था झाली असेल याची मला कल्पना. आभाळ कोसळलं, शुभ्रा तर पार कचून गेली. तू एकदा शुभ्राला भेट. आजोबा मला तिला भेटावं असं वाटत नसेल का? पण मी जर तिला भेटलो आणि माझ्यावर पाळत ठेवणाऱ्यांनी जर ते पाहिलं तर ते तिला सोडणार नाही. आपण सगळेच प्रॉब्लेममध्ये.